नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दिवाळीचा माहोल तयार झालेला आहे आणि दिवाळीच्या पदार्थांची पूर्वतयारीसुद्धा सुरू करण्याच्या सगळेजण विचारात आहेत. खूप कमी तेलात होणारा पातळ पोह्यांचा चिवडा आपण आजच्या भागात बघणार आहोत. पोहे भाजण्याची एक सुपर ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. खूप कमी तेल लागतं या चिवड्यासाठी आणि आहे असे पोहे शेवटपर्यंत राहतात. शिवाय ते कुरकुरीत आणि चुरचुरीतही राहतात. तर बघू शकताय तुम्ही, हे पातळ पोहे आहेत. त्यासाठीची तयारी करून घेऊया. 300 ग्रॅम पोह्यांसाठी मी इथं 2 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या डायमंड शेपमध्ये आपल्याला पातळ कट करायचे आहेत. खूप पातळ काप काढायचे आहेत कारण हे चुरचुरीत व्हायला पाहिजेत. मिरच्या जर नरम पडल्या तर पोहे सुद्धा नरम पडणार. त्यामुळं पातळ काप काढून घ्यायचे आहेत. आता मिरच्यांचे काप काढून झालेले आहेत. आता पोह्याचे सुद्धा या वेफर्सच्या किसणीवर मी पातळ काप काढून घेणार आहे. असे पातळ नाजूक काप काढल्यानंतर चिवडा अजिबात नरम पडत नाही. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. हे बघा, हे असे पातळ काप काढलेले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे. आता इथं काही मसाले घेतलेले आहेत. शेंगदाणे आहेत वाटीभर, कढीपत्ता, जिरे, लसूण आणि त्यानंतर बडीशेप, हिंग आहे, सायट्रिक ॲसिड आहे, थोडं काळं मीठ, पांढरं मीठ, फुटाण्याची डाळ आणि बडीशेप आहे. बडीशेपची भरड पावडर आहे ही. आता मिक्सरमध्ये काही मसाले आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी धणा जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा. आपल्या आवडीप्रमाणे हे मसाले कमी जास्त करू शकता तुम्ही. त्यानंतर साखर 2 चमचे घेतलेली आहे. टेस्ट करून तुम्ही अजून 2-3 चमचे वाढवू शकता. नंतर बडीशेप पावडर टाकायची थोडी, चमचाभर आहे. आणि त्यानंतर आहे हे सायट्रिक ॲसिड. हे सुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. त्यामुळं आंबट, गोड, तिखट अशी छान चटपटीत चव येते चिवड्याला. आता ही पावडर तयार आहे. आपण ही नंतर मिक्स करूया. आता त्यानंतर सोललेला लसूण आपल्याला फक्त बत्त्याचा एकच घाव देऊन असा भरड क्रश करून घ्यायचा आहे. खूप बारीक पेस्ट करायची नाही. हे असे मोठे चंक्स त्याचे दिसले पाहिजेत. त्यानंतर लसूण आणि मिरची आपण एकत्र फ्राय करून घ्यायची आहे. नंतर आता मॅरिनेशनची तयारी करूया. 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे वाटीत आणि चमचाभर हळद आहे. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घ्यायचं आहे. चवीप्रमाणाचं मीठ आपण नंतर टाकणार आहोत. ही मॅरिनेशनची तयारी आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आता ज्या कढईत पोहे भाजायचे आहेत त्या कढईला आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. त्यामुळं पोहे अजिबात अकसत नाहीत आणि ते आहे असे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. तेल, हळद, मिठामुळं छान भाजले जातात पोहे. एकदा ही सुपर ट्रिक नक्की ट्राय करा. खरं तर ही ट्रिक आपण बिर्याणी किंवा इतर भाजलेल्या भाज्या, केक, बिस्किटं यासाठी वापरत असतो. डबल मेथडनी आपण बरेच पदार्थ भाजत असतो. पण पोह्यांसाठीची ही ट्रिक लक्षात येत नाही सहसा. पूर्वी आजी भाकरी झाल्यानंतर भाताचा भांडं तव्यात ठेवून द्यायची आणि त्या वाफेवर भात न करपता छान शिजला जायचा. तर ही तीच ट्रिक आहे ही. आता त्यानंतर उरलेलं मिश्रण मी पोह्यांवर सुद्धा टाकून घेतलंय आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पोह्यांना चोळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तवा तापत ठेवला होता मी थोडा वेळ आणि आता तो थोडा वेळ बाजूला काढून कढईसुद्धा 2 मिनिटासाठी गरम करून घेतली आणि पुन्हा तवा ठेवायचा आहे आणि त्यावर ही कढई ठेवून द्यायची आहे. आता दोन्हीचं टेम्परेचर सारखं झालेलं आहे. गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला पोहे भाजायला टाकायचे आहेत. हे 300 ग्रॅम पोहे आहेत त्यामुळे मी एकदम टाकलेले आहेत. आता तुमचे जर पोहे 1 किलो, 2 किलो, 5 किलो अशा प्रमाणात असतील तर याप्रमाणेच बॅचेसमध्ये भाजून घ्या. एकदम टाकू नका. एका हातात उलथणं आणि दुसऱ्या हातात झारा असं घेऊनच हे दोन्ही पद्धतीने असंच भाजायचं आहे. त्यामुळं एका जागी पोहे करपत नाहीत अजिबात.
सगळ्या बाजूनी ते व्यवस्थित भाजतात. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच हे सगळे पोहे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागली आहेत. हे बघू शकताय तुम्ही, असं मधून मधून पसरून ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा पोहे एकत्र करायचे आणि व्यवस्थित भाजू द्यायचे. दोन्ही चमच्यांनी असे भाजले गेल्यामुळं ते एका जागी करपत नाहीत किंवा एका जागीच कच्चे राहत नाही. सगळ्या बाजूंनी ते नीट कुरकुरीत होतात, पण आकार बदलत नाही. काही जणी हे पोहे उन्हात सुद्धा ठेवतात, पण तसं न करता हे अशा पद्धतीनं जर भाजले तर चिवडा अगदी महिनाभर कुरकुरीत राहतो. आणि शिवाय आता सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, त्यामुळं फक्त 5 ते 6 चमचे तेलावर हा चिवडा मी बनवून दाखवणार आहे. खूप कमी तेलात बनलेला हा चिवडा सुपर टेस्टी होतो. आता बघू शकताय पोहे खूप छान भाजले गेलेले आहेत. अजून थोडा वेळ भाजूया. आता हळद सगळीकडे लागलेली आहे, एकसारखे दिसत आहेत पोहे. एका मोठ्या पातेल्यात हे भाजलेले पोहे मी काढून घेणार आहे आणि आता बाकीचे जिन्नस भाजायला सुरुवात करायची आहे. आता बघू शकताय तुम्ही, खूप छान आणि चुरचुरीत भाजले गेलेले आहेत. खूप सुंदर होतात हे पोहे, एकदा नक्की ट्राय करा. आता दुसरी कढई ठेवलेली आहे मी फोडणीसाठी. बाकीचे जिन्नस आता आपल्याला यावर फक्त फ्राय करून घ्यायचे, शॅलो फ्राय करायचे. चमचाभर तेलावर जिरे मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता टाकलेला आहे थोडा. कढीपत्ता चांगला चुरचुरीत होऊ द्या, अजिबात तो नरम राहू देऊ नका. चुरचुरीत भाजला गेल्यानंतर आपल्याला हे सगळं पोह्यांवर टाकून घ्यायचं आहे. फक्त 1 चमचा तेलावर हे भाजले. आता त्याच तेलावर थोडासा अर्धा चमचा अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि त्यावर हा क्रश केलेला लसूण आणि मिरची टाकायची आहे. भर तेलात लसूण आणि मिरची फ्राय करण्याची काहीही गरज नाही. अशा थोड्याशा तेलावर तुम्ही ते व्यवस्थित परतून घेऊ शकता. फक्त काळजी एवढीच घ्या की मिरच्या आणि लसूण चुरचुरीत भाजलं गेलं पाहिजे. जर ते थोडंसं जरी कच्चं राहिलं तर चिवडा नरम पडेल. अगदी चुरचुरीत भाजल्याची खात्री करा आणि त्यानंतरच लसूण आणि मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघू शकताय तुम्ही, आता सोनेरी रंग आलेला आहे लसणाला. गॅस मीडियमच आहे आणि त्याच उरलेल्या तेलावर डाळ आणि शेंगदाणे भाजायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे आधी भाजूनच घेतलेले आहेत, फक्त आता थोडेसे गरम करायचे आहेत. डाळ पटकन भाजली जाते, त्यामुळे दोन्ही एकदमच टाकलेलं आहे. पोह्यावरच काढून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य. अजिबात तेल जास्त लागत नाही. खूप कमी तेलावर खूप छान आणि खमंग टेस्टी चिवडा तयार होतो. आता त्याच उरलेल्या तेलावर खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे. सतत परतत राहा म्हणजे खोबरं करपत नाही. खूप पातळ काप आहेत हे, त्यामुळे सतत परतणं खूप गरजेचं आहे. आता या रंगावर आल्यावरच खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त भाजू नका, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. थोड्या वेळाने याचा रंग आपोआप डार्क होतो. आता लसूण आणि मिरची जी आपण भाजली होती ती एकत्र करायची आहे.
आणि त्यानंतर हे खोबऱ्याचे काप सुद्धा चुरून घालायचे. आता त्याच उरलेल्या तेलात आपल्याला हिंग आणि हळद सुद्धा परतून घ्यायची. 1 चमचा हळद आहे ही, आणि हिंग अगदी छोटा 1 चमचा आहे. लगेचच काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवल्यानंतर हळद करपू शकते. आता हे सगळं साहित्य मिक्स करूया. खोबरं सुद्धा आता मिक्स करूया. बघा, कमी तेलात आणि खूप लवकर हा चिवडा तयार झालेला आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आमच्या सगळ्या रेसिपीज अशाच परफेक्ट रेशोमध्ये आहेत. एकदा नक्की विजिट करा. आता जो मसाला आपण बारीक करून घेतला होता, धणे जिरे पावडर, साखर, बडीशेप पावडर आणि सायट्रिक ॲसिड, ही सगळी पावडर आपल्याला चवीप्रमाणे मिक्स करायची आहे. मिक्स केल्यानंतर या स्टेजला तुम्ही टेस्ट करून बघा, आणि जर साखर कमी वाटली किंवा अजून कुठल्या गोष्टी जर कमी वाटल्या तर या स्टेजला तुम्ही अजून मिक्स करू शकता. खूप छान आणि टेस्टी चिवडा तयार होतो. आता अर्धा चमचाच तेल घातलेलं आहे आणि आपल्याला ही दोन्ही मिठं परतून घ्यायची आहेत. मीठ कच्चं टाकू नये. ते तेलामध्ये मिक्स केल्यामुळं चिवड्यावर सगळीकडं लागतं, ते व्यवस्थित मिक्स होतं. त्यामुळं अर्धा चमचा तेलावर मी मीठ परतून घेणार आहे आणि त्यानंतर हे सगळं चिवड्यात मिक्स करायचं आहे. असंच जर टाकलं तर ते तळाशीत जाऊन बसतं, त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. आता तुम्हाला जर हवे असतील तर काजू, बेदाणे तुम्ही या स्टेजला टाकू शकता. बघा, खूप छान रंग आलेला आहे. आणि हे बघा, अजिबात आकसलेले नाही आहेत पोहे. त्याचा आकार आहे असा राहिलेला आहे. चिवडा रेडी आहे आता.